राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज श्री क्षेत्र दत्तपावन आश्रम आंबोरे येथे राष्ट्रीय अध्यक्ष दशपंचनाम जुना आखाडा नीलपर्वत त्र्यंबकेश्वर नाशिक आणि राष्ट्रीय संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचे संत सत्संग सोहळ्याचे आयोजन केले होते। आंबोरे येथील श्री क्षेत्र दत्तपावन आश्रमाचे मठाधिपती महंत 108 स्वामी नीलकंठ गिरीजी महाराज, महंत 108 स्वामी वाल्मिक गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयागराज, ओंकारेश्वर, चित्रकूट, उज्जैन, काशी, मथुरा, अयोध्या अशी तीर्थयात्रा यशस्वी केली। त्यानिमित्ताने गंगा, गोमाता आणि संतपूजन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात उत्साहात संपन्न झाला। संत व्यासपीठावर 108 महंत स्वामी राघवेश्वर गिरी महाराज कुंभारी आश्रम, परमपूज्य सोमनाथ महाराज नाटेगाव, परमपूज्य भूषण महाराज, परमपूज्य महेश महाराज, प्रारंभी श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांची सजवलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। रंगीबेरंगी फुलांची उधळण करीत फटाक्यांच्या आतिषबाजीत डीजेवरील बाबाजींच्या भक्तिमय गीते वाजवून आंबोरे गावातील प्रवेशद्वारावर श्री रामेश्वर महादेव मंदिरात विधिवत पूजा करून गावातील प्रमुख मार्गावरील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तसेच हनुमान मंदिर, साईबाबा मंदिर, काळूआई, विरोबा महाराज मंदिरात पूजन करून जल्लोषात श्री क्षेत्र दत्तपावन आश्रमाकडे नेण्यात आली। मिरवणुकीत महिला, युवती यांनी गंगा कलश डोक्यावरती घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदवत मिरवणुकीचे आकर्षण ठरवत मिरवणुकीत नवचैतन्य निर्माण केले। गावातील अबाल, वृद्ध, तरुण, युवक यांच्यासह ग्रामस्थ, नागरिक, जयबाबाजी भक्त परिवार व इतरही भक्त परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला। त्यामुळे काही काळ गावातील रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांची गर्दी झाली। गावात भक्तिमय वातावरण तयार झाले होते। त्यामुळे भक्तांमध्ये उत्साह संचारला आणि सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले। आंबोरे गाव ते दत्तपावन आश्रमाकडे भक्तांची गर्दी ओसंडू लागली। श्री दत्तपावन आश्रमात महाराजांचे व बाबाजींच्या पालखीचे विधिवत पूजन स्वामी शिवगिरीजी महाराजांच्या शुभहस्ते करण्यात आले। आंबोरे ग्रामस्थ उपस्थित भाविकांच्या वतीने उपसरपंच श्री किसनराव खेमनर, महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन मंडळाचे संगमनेर आगार व्यवस्थापक श्री प्रशांत गुंड यांच्या हस्ते स्वामी शिवगिरीजी महाराज यांचे पूजन आणि सन्मान करण्यात आला। उपस्थित साधू संतांचा व इतरही मान्यवरांचा सन्मान महंत नीलकंठ गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचे अमृतवाणी सुश्राव्य संगीतमय प्रवचन झाले। प्रवचनास दुपारचे 2 वाजले तरी भाविक इतके तल्लीन आणि मंत्रमुग्ध झाले की तहानभूक हरवून एकाग्र होऊन प्रवचन ऐकत होते। कार्यक्रमाच्या शेवटी श्री गणपती व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली। स्वामी शिवगिरीजी महाराज यांचा संत दर्शन सोहळ्याचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतला। त्यावेळी एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता। या निमित्ताने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। उपस्थित महिला, पुरुष, युवक, युवती, बालगोपाळांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। संगमनेर, कोल्हेवाडी, जोरवे, वैजापूर, निफाड, धांदरफळ, हिवरगाव, पावसा, शिरापूर, देवगाव, चाकोरी, पिंपरणे, शेडगाव, मालुंजे, कन्होली, डिग्रस, कोळवाडे, आंबोरे, पंचक्रोशीतील स्थानिक संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह सामाजिक, राजकीय, धार्मिक, वारकरी संप्रदायाचे मान्यवर, भाविक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हंसराम वाघमोडे, सुभाषराव घोडे, डॉक्टर सोमनाथ सोड, दशरथ वर्तेसर, डॉक्टर नानासाहेब कोटकर, विठोबा जानकी कुंड, बबनराव शेरमाळे, श्रावण जगन, ॲडव्होकेट शंकरराव कुंड, अजित बाजकर, रामनाथ भारती, डॉक्टर प्राध्यापक अण्णासाहेब जर्नर, गणेश खेमनर, लक्ष्मण जर्नर, लक्ष्मण खेमनर, भाऊसाहेब पाटोळे, भाऊ जगन, सिद्धांत कडनर, कैलास कडनर, चंद्रभान कडनर, सरळ जगन, सचिन कडनर, प्रभाजी वाघमोडे, सचिन जगन, मंगेश केलेलं आहे की ज्यावेळेस आपण त्यामुळे यात्रेमध्ये 3 लोक असतात, एक हौशा राहतो, एक नवशा राहतो आणि एक गौशा राहतो। यात्रेत जर गेलात तुम्ही, आपण कधीही तीर्थयात्रा करावा, परंतु जर जत्रेला गेला तर हौशा म्हणजे त्या हौशीने जातो। ही जी यात्रा भरती गावामध्ये जत्रा झाला, काही काहींनी देवाला नवस केलेले असतात म्हणून जातात,
आणि काही काही यात्रेत गौशे म्हणजे नाही का मध्येच कोणाचं तरी काहीतरी तो पोत पुढे पळून ते गौशे राहतात. लक्षात घ्या, हौशे नवशे गौशे याच्या पलीकडं ती तीर्थयात्रा करणं खूप गोड आहे. आपण म्हणतो वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप. जर नुसतं गंगा म्हणलं तर सर्व पापाचा नाश. पहिलं असं असायचं की आमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घंगळ असायचा. काय म्हणायचं त्याला, होता ना तांब्याचा. आणि नुसतं हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे 3 वेळेस म्हटलं तर त्या गंगेचं स्नान आपल्या घरात घडत होतं. आता काय राहिलं, कोणाच्या घरात वर बोट करा एखादा अर्ध आहे. आता निघाली बाथरूम, प्लास्टिकच्या बादल्या, शावर, मग कुडून पाणी होत आहे. म्हणून पहिलं किती विशेष होतं की कमीत कमी त्या गोष्टीला, म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये या गोष्टी ऐकण्यासाठी फार तुम्ही यात्रा केली. यामध्ये तीर्थ आणलेलं आहे गंगेचं आणि ते आपण डोक्यावर ठेवलेलं आहे. ज्या वेळेस भागीरथाने एवढी तपश्चर्या केली, भागीरथ राजाने, पण पहिल्यांदा अंशुमन राजा दिलीप, रौगण राजा कितीतरी पिढ्यानं आपलं जीवन बलिदान केलं. फक्त गंगा मैया आणायची होती. कितीतरी पिढ्यानं पिढ्या गेले आणि मग भागीरथी राजा या भूतलावर जन्माला आला. भागीरथीनं सांगितलं की एवढ्या माझ्या पिढ्याने तपश्चर्या केली म्हणून आमचं सगळं बलिदान गेलं, आमचं सूर्यवंश बलिदान चाललंय पूर्ण, तरीही गंगामाई आमच्यावर कृपा करत नाहीये. ही भूतलावर सृष्टीला सुजलम सुफलम करण्यासाठी आणि लोकांचं पाप हरण्यासाठी जर ती येत नसेल तर तिला आता आपण युद्ध करून आणू. अगोदर भागीरथ राजानं स्वर्गावरती लढाई केली, पण त्यात राक्षस मारायचा होता, देवाची लीला आगाद होती. त्यानंतर इंद्राला ललकारलं, इंद्रा माझ्या संगीत कर. इंद्राने सांगितलं तुमच्या संग आम्ही मित्रता करू शकतो, कारण सगळे देव तुमच्यावर प्रसन्न आहे, आम्ही स्वतः तुमच्यावर प्रसन्न आहे, ब्रह्मा विष्णू महेश्वर सुद्धा प्रसन्न आहे, स्वतः गंगामाया सुद्धा तुमच्यावर प्रसन्न आहे, त्याच्यामुळे तुम्हाला युद्ध करायची गरज नाही. एक बाण घेतला, कारण सगळे थरारून गेले. सगळे देव सांगू लागले की भागीरथा तुम्हाला तपश्चर्या करावं लागेल. असं युद्ध बलानं गंगामाया भूतालावर येणार नाही आणि ती तुला अनुभव घ्यायचा असेल तर आम्ही पाठवतो. गंगामाया निस्त्याशी पाठवली, निघाली तर सगळं सैन्य वाहून चालायला लागलं. काही रायाना ती धार पाहिली आणि हात जोडले भागीरथाने की नाही नाही मी तपश्चर्या करायला आले. म्हणजे मग सांगितलं बाबा माझं सगळं सैन्य वाहिलं, मी का नाही वाहिलं, म्हणजे तुझ्या सगळ्या लोकांच्या बलिदानाचं पुण्य आहे आणि ते पुण्य तुझ्या पाठीमागे आहे म्हणून तुला धक्का लागला नाही, गंगाने सांगितलं. लक्षात ठेव, त्या गंगामायाचं तपश्चर्या ज्यावेळेस भागीरथाने केली, अति तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या, घोर तपश्चर्या केली, समुद्राच्या तळाला जाऊन तपश्चर्या केली, एवढी मोठी तपश्चर्या केली. आणि तपश्चर्यानं भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले. सांगितलं की अरे भागीरथा तुझे सगळे मनोरथ पूर्ण करतो, परंतु त्या गंगेचा वेग फार आहे, ती जर आले तर सप्त पाताळात नेऊन घालेल, पृथ्वीचं काय होईल सांगता येणार नाही, त्याच्यासाठी तुला भगवान शंकराची प्रार्थना करावं लागेल. म्हणून परत भागीरथाने तपश्चर्या केली, भगवान शंकर प्रगट झाले आणि सांगितलं भागीरथा काही काळजी करू नका, सगळी व्यवस्था होईल. आणि परत ज्यावेळेस ती गंगा निघाली, भगवान शंकराने थोडीशी जटा अशी केली, त्या जटेमध्ये गेली, मार्ग सापडा ना. सगळे लोक म्हणे आपण त्या गंगेला परत घेऊन यायला लागलो, आता ही जटेतून कधी बाहेर निघेल. सगळे तडफडा करायला लागले की अरे एवढ्या तपश्चर्या केली. भागीरथ राजा म्हणतात आता भोले बाबा ती गंगा सोडा खाली, ती फिरू राहिली बरेच दिवस, बरेच वर्ष आतमध्ये. मग शेवटी भगवान शंकराने थोडस जटा सांगितलं की तुम्हाला परत ब्रह्मदेवाची प्रार्थना करावी लागेल. ती गंगा ब्रह्मदेवाच्या कमंडलूत सोडली भगवान शंकरानं. बघा किती विशेष आहे, भगवान शंकरानं त्या ब्रह्मदेवाच्या कमंडलूत त्या तळ्यामध्ये सोडली, ब्रह्मदेवानं परत ती भूतलावर सोडली. आली, सांगितलं जिथं जिथं प्रवेश करायची, गंगा भागीरथी राजा पुढं आणि गंगा माग. काय असेल, किती मोठं सामर्थ्य असेल, भागीरथी राजा पुढं गंगा माग. योगायोगाने जान्हवी ऋषीचा मोठा यज्ञ चालू होता.
खूप मोठा यज्ञ चालू होता आणि ती यज्ञातच घुसली. आता सगळे लोक घाबरले. आता ही जान्हवी ऋषी आता काय करते सांगताच येणार नाही. त्यावेळेस भागीरथीने सांगितलं, गंगा मैया इकडनं चला, तिकडं यज्ञ चालू आहे, ऋषी मुनी बसलेले आहे. गंगाने सांगितलं मी रस्ता बदलणार नाही, आता मी जसं जायचं तसंच झालं. गंगाला थोडंसं हे झालं आणि त्या ठिकाणी जान्हवी ऋषीने पाहिलं का गंगा येते आहे, आपले सगळं साधू संत वाहत आहे, माझं यज्ञ बंद पडत आहे. गंगाकडे असं आ केलं आणि ती गिळूनच घेतली. कोणी? जान्हवी ऋषी. गंगा आतमध्ये पोटात गेली. परत भागीरथीने प्रार्थना केली की सोडा ना तिला. आता परत तपश्चर्या केली, परत चरणावरती फुला वाहून सगळा आनंद प्राप्त केला आणि मग ती आमच्या जान्हवी ऋषीने सोडली. तिला जान्हवी नाव दिलं गेलं. परत ती पुढे निघाली प्रयागराज वगैरे. अशी ही भागीरथाने आणलेली गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जातील भंगा, सकळ पापे जातील भंगा, दृष्टीकडे